चला, दरवेळेस सारखंच जेव्हा मी जेव्हा सुरू करेल तेव्हा थोडस सगळ्यांनी कारण मीटिंग रेकॉर्ड होते आपली. ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आनंदात आवाज ऐकून येत आहे. असेच राहा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सेकंड इयर मध्ये तुम्ही आता सेकंड सेम मध्ये आलेले आहात आणि ह्या सेकंड सेम मध्ये आपल्याला विषय आहे टीचिंग अँड लर्निंग. आणि टीचिंग अँड लर्निंग या विषयाअंतर्गत विचार करत असताना पहिले आपण विचार करणार आहे दोन विषय त्याच्यामध्ये, टीचिंग अँड लर्निंग. आता ह्या सेकंड सेम पासून आपण लोक प्रत्यक्ष टीचिंग साठी जाणार आहात आणि प्रत्यक्ष टीचिंग साठी जात असताना नेमकं कोणत्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या कृती करायला पाहिजे, म्हणजे टीचिंग ह्या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणं हे अतिशय गरजेचं आहे. आता प्रत्येक गोष्टीचं ज्ञान म्हणजे नेमकं काय, मला कशाचं ज्ञान असायला पाहिजे? मी जर टीचिंग करतो आहे तर ह्या टीचिंगच्या संदर्भामध्ये मला नेमकं कोणतं ज्ञान असण्याची गरज या ठिकाणी आहे आणि कशाचं ज्ञान असण्याची गरज आहे. सर्वात महत्वाचं आहे की व्हॉट इज टीचिंग. मला टीचिंग म्हणजे काय माहित असायला पाहिजे, मला शिक्षक म्हणून माझी भूमिका काय आहे हे मला माहित असायला पाहिजे. आणि एवढंच नाही तर टीचिंग हे आता केवळ शास्त्र केवळ केवळ असं कला राहिलेली नसून त्याचं शास्त्रामध्ये रूपांतर झालेलं आहे. तर मग त्याचं शास्त्रामध्ये जर रूपांतर झालं असेल तर मी हे शास्त्र कसं अवगत केलं पाहिजे ही पण गोष्ट महत्वाची. हे शास्त्र मी कसं अवगत करावं आणि हे शास्त्र अवगत करत असताना मला नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींचं भान त्या ठिकाणी ठेवावं लागेल ऍज अ टीचर. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी महत्वाच्या ठरतात. आणि म्हणून अध्यापन म्हणजे काय हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. आता तुम्हाला माहित आहे की पूर्वीच्या काळी कसं होतं की गुरुकुल होती, त्या गुरुकुलामध्ये विद्यार्थी जायचे, गुरुकुलामधून त्या गुरुकुलाच्या माध्यमातून विद्यार्थी तिथे शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र राहत होते आणि म्हणजे उपनयन संस्कार झाला की ते मूल आपलं घरदार सोडून गुरुगृही जायचं आणि गुरुगृही गेल्यानंतर त्या ठिकाणी मग तो गुरुगृही गेल्यानंतर काही वर्ष तिथे राहायचा. जसं 8 वर्षाचा कालखंड होता, 12 वर्षाचा होता. या 8 वर्षांमध्ये त्या 12 वर्षांमध्ये तो वेगवेगळ्या शास्त्र, वेगवेगळ्या कला अशा तो त्या ठिकाणी शिकायचा. आता हे सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणाहून तो जेव्हा बाहेर पडायचा तेव्हा तो त्या शास्त्रामध्ये पारंगत असायचा. मग तो देशाटनाला जायचा आणि देशाटनाला गेल्यानंतर मग वेगवेगळे शास्त्रार्थ तो त्या ठिकाणी करायचा आणि ह्या शास्त्रार्थाच्या माध्यमातून तो स्वतःच शिकलेलं ज्ञान हे समोरच्याच्या गळी उतरवून त्या ठिकाणी तो शास्त्रामध्ये पारंगत व्हायचा. ही ती एक प्रणाली होती प्राचीन काळी. परंतु आता आपण बघतो आहे की काळ बदलला. काळ बदलला तसं अध्ययन अध्यापनाकडे पाहण्याची एक दृष्टी सुद्धा बदलली. आणि ही दृष्टी कशी बदलली की आता जसं पूर्वी म्हणायचे की अध्ययन अध्यापन ही कला आहे, आता ह्या कलेची जागा शास्त्राने घेतली आणि निश्चितपणे ह्या कलेची जागा शास्त्राने घेतल्यामुळे आता शास्त्राचं वेगळं अध्ययन करणं प्रत्येक शिक्षकाने हे महत्वाचं झालं. आणि हे सगळं होत असताना मग अध्यापन म्हणजे काय हे शिकणंही आलं. आता बघा तुम्ही आता प्रत्यक्ष अध्यापनासाठी आता तुम्ही शाळांमध्ये जाल, आता फील्डमध्ये तुम्ही जाणार आहात, शाळांमध्ये अध्यापन करणार आहात. मग बेसिक अध्यापनाची कन्सेप्ट आपल्याला माहित असायला नको, पण जे आपल्याला प्रत्यक्ष कृती करायची आहे त्या कृती मागचं शास्त्र, ती कृती मला का करायची आहे, ती कृती मला कशी करायची आहे आणि
त्या कृतीमधून आउटकम्स माझे काय होणार आहेत आणि त्या कृतीच्या माध्यमातून कोणकोणत्या कौशल्यांवर मला प्रभुत्व मिळवायचंय. ह्या सगळ्या गोष्टी आता शिक्षक म्हणून जाणून घेणं, याच्यासाठी एका तुम्ही वेगळ्या दालनात तुम्ही आता प्रवेश करता. प्रथम सत्रामध्ये आपण फक्त एक शाळेची जी इन्फ्रास्ट्रक्चर्स असतील, शाळेच्या सगळ्या भौतिक सुविधा आहेत, शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थी सहसंबंध आहे, नंतर शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षक हा सहसंबंध आहे, शिक्षक मुख्याध्यापक सहसंबंध आहे, शिक्षक पालक या आंतरक्रिया आहेत. या सगळ्या आंतरक्रियांचा विचार आपण प्रत्यक्ष फर्स्ट सेमिस्टर मध्ये केला. आता थोड्याशा एका वेगळ्या दालनात आपण प्रवेश करतो. शाळेला आपण सगळं बाहेरून जाणून घेतलं, पण आता प्रत्यक्ष अध्यापनामध्ये उतरण्याच्या पूर्वी आपल्या काही अध्यापनाच्या बद्दलच्या ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना आपल्या स्पष्ट होणं गरजेचं आहे. मग आता त्या संकल्पना कोणत्या? मग मुळातच अध्यापन म्हणजे काय हे तर माहित असणं गरजेचं आहे. मुळातच अध्यापन म्हणजे काय? आतापर्यंत आपण अध्यापकांच्या जवळ शिकून आपण अध्यापन ही संकल्पना म्हणजे अध्यापन कसं असतं हे आपण पाहिलं. आता प्रत्यक्ष आपल्याला अध्यापन करायचं. तर ह्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर पहिल्यांदा आपल्याला जाणून घ्यावं लागेल अध्यापन म्हणजे काय. ह्या कॉन्सेप्ट पक्के होणं पक्के आवश्यक आहे. म्हणून अध्यापन म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं की आपल्याला कळेल. मग आता अध्यापन म्हणजे काय, आपल्या काय संकल्पना आहेत. तर असं म्हणतात की अध्यापन म्हणजे शिकावयास दिलेली प्रेरणा. शिक्षकांनी वर्गामध्ये आपल्या विद्यार्थ्याला शिकण्यासाठी जी प्रेरणा दिली त्याला अध्यापन असे म्हणतात. किती महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी शिक्षक हा प्रेरणादायी असावा लागतो आणि त्यांनी ती अध्ययन करण्यासाठीची प्रेरणा. आता यातला पहिला जो पार्ट आहे तो अध्ययनाशी रिलेटेड होता, तो तुम्ही शिकत आहात, आणि हा सेकंड पार्ट अध्यापन. मग जे विद्यार्थी अध्ययन करतो आहे या अध्ययनाला प्रेरणा देणे. आता अध्ययनाला जर प्रेरणा द्यायची असेल तर ती कोणकोणत्या स्तरावर द्यावी लागेल. पहिल्यांदा तर त्या विद्यार्थ्याला त्या अध्ययनासाठी तयार करणं मानसिक दृष्ट्या अतिशय महत्वाचं. तो विद्यार्थी मानसिक दृष्ट्या तयारच नसेल तर तो अध्ययन काय करू शकणार आहे. अच्छा, आता मानसिक दृष्ट्या तो तयार झाला की ठीक आहे, मी सेकंड सेम मध्ये आलेलो आहे, मला हा 201 हा शिकायचा आहे, त्याच्यामध्ये टीचिंग लर्निंग हा टॉपिक आहे, तोही मला शिकायचा आहे. व्हॉट इज लर्निंग शिकायचं, व्हॉट इज टीचिंग शिकायचं, हे सगळं मेंटल प्रिपरेशन तुमची झाली. परंतु हे सगळं झालं असताना तुम्हाला कुठल्याही पद्धतीने अशा म्हणजे असं एक मोटिवेशन जर दिला गेला नाही की हा विषय तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे, हा तुम्ही शिकणं किती गरजेचं आहे, हे जर शिकलं नाही तर ऍज अ टीचर तुमच्या किती लॅकोनाज राहून जातील, कशा राहून जातील, हा सगळा पार्ट त्याच्यामध्ये येतो. म्हणजे केवळ एक मानसिक दृष्टिकोन तुमचा महत्वाचा नाही आहे, तर तुमची मेंटल प्रिपरेशन, मेंटल अप्रोच या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचं प्रेरणा देणं. विद्यार्थ्याला विज्ञान शिकायचं पण विज्ञानात आवड नाहीये, मग काहीतरी त्यांना प्रेरणा द्याल की नाही. हा विषय तुमच्यासाठी किती आवश्यक आहे, आयुष्यासाठी किती आवश्यक आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन या दृष्टिकोनातून कसा आपल्याला तो घेता येईल. आणि सर्वात महत्वाचं आहे की चांगला शिक्षक तोच आहे जो विद्यार्थ्यांमध्ये त्या विषयाची नुसती आवडच नाही तर त्या विषयाबद्दलची प्रेरणा त्याच्या मनामध्ये निर्माण करेल, नीड त्याच्या मनात निर्माण करेल की नाही मला हा विषय शिकायचा आहे, अध्यापन मला शिकावंच लागेल. पण जोपर्यंत मी अध्यापन शिकणार नाही तोवर मी चांगलं अध्यापन करूच शकणार नाही. उत्कृष्ट अध्यापनासाठी अध्यापन म्हणजे काय हे शिकणं खूप महत्वाचं आहे. हे जोपर्यंत ही प्रेरणा मनामध्ये येणार नाही तोपर्यंत मी अध्यापन करूच शकत नाही. किती महत्वाच्या या गोष्टी. आणि म्हणून प्रत्यक्ष अध्यापनाला जाण्यापूर्वी हा विषय तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आलेला आहे. मग आता शिकण्यासाठी प्रेरणा देणं म्हणजे अध्यापन, ही पहिली व्याख्या शिक्षणाची. तांत्रिकता सोडून देऊ आपण आता. तांत्रिक कोणत्या लेखकांनी काय म्हटलंय, कोणत्या तज्ञांनी काय म्हटलं हे सोडून द्या.
सध्या आपण ह्या अगदी प्रॅक्टिकली विचार करू त्याचा, की विद्यार्थ्याला अध्ययनासाठी प्रेरणा जो देतो त्याला शिक्षक असं, त्याला अध्यापन असं म्हणतात. व कोण कोण प्रेरणा देतं बघा तुम्ही, कोण कोण प्रेरणा देतं. घरी जर म्हणाल तर तुम्ही अध्ययनासाठी आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला अध्ययनासाठी प्रेरणा देत असतात. म्हणून थोडीशी शिक्षणाची परिभाषा आपण पाहू, कारण शिक्षण शास्त्र शिकता ना तुम्ही, पण शिक्षणाची थोडीशी परिभाषा पाहिल्याशिवाय अध्यापनाची परिभाषा तुम्हाला कळणार नाही. तर म्हणे व्हॉट इज एज्युकेशन. आता तुम्हाला विचारलं की व्हॉट इज एज्युकेशन, तर म्हणाल मॅडम आम्ही डिग्र्या पास झालेलो आहेत, काही विद्यार्थी म्हणतात आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालेलो आहे, आणि आता तुम्ही आम्हाला म्हणतात की व्हॉट इज एज्युकेशन. ओके, तुम्ही जरी पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असतात, जरी तुम्ही ग्रॅज्युएशन झालेले असतात, तरी शिक्षणाची परिभाषा माहित असेल असा अर्थ होत नाही. कारण आमच्या शिक्षणाच्या परिभाषा काय असतात, ह्याच तर असतात. मी शाळा शिकलो म्हणजे मी शिक्षित झालो. शाळेमध्ये गेलो, पहिल्या वर्गापासून गेलो मॅडम, पहिल्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत मी या शाळेत गेलो, 10व्या वर्गापासून 12व्या वर्गात मी त्या शाळेत गेलो, 12व्या वर्गापासून डिग्री पर्यंत मी या कॉलेजला गेलो, नंतर मी त्या कॉलेजला पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. सो माय एज्युकेशन इज नाऊ कंटिन्युअसली गोइंग ऑन. अजूनही माझं अध्ययन थांबलंय का बघा बरं, अजूनही माझं शिक्षण थांबलंय का, तुमच्याच तर कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय. म्हणजे आमची जी धारणा आहे, आमची धारणा अशी आहे की मी शाळेत गेलो, मी कॉलेजात गेलो म्हणजे माझं शिक्षण सुरू झालं. ओके, अगदी मान्य. मग ज्या दिवशी तू शाळेत गेला नव्हता, जोपर्यंत तू शाळेत गेला नव्हता त्याच्या आधी तुझं शिक्षण सुरू नव्हतं का? विचार कर बरं. बालक मंदिरात तू गेला, पहिलं तर बालक मंदिरातच जात होतो ना आपण, आता प्ले स्कूल म्हणतात त्याला, प्री प्रायमरी प्ले स्कूल्स, आपणही गेलो त्याच्यामध्ये. मग तिथे गेलो तर त्याच्या आधी माझं शिक्षण चालू नव्हतं का? तिथपासून माझं औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली, पण मग त्याच्या आधी चालू होतं ना. माझ्या कुटुंबात अगदी लहानपणी, बिलकुल माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा माझ्या आईच्या संपर्कात मी आलो, आईचा स्पर्श मला कळला, मला आई कळायला लागली, मग मला काही दिवसांनी माझे बाबा कळायला लागले, मग घरातले मला वेगवेगळे नातेवाईक समजायला लागले. मग जसं जसं त्यांच्या संपर्कात मी आलो तसं तसं मी थोडस पालथं पडायला शिकलो, मग थोडं समोर जायला शिकलो, मग मी गुडघ्यावर आलो, मग मी रांगायला शिकलो. तोपर्यंत मी आई आई बाबा बाबा दादा दादा म्हणायला शिकून गेलो होतो. मग मी हळूच आईचं बोट धरून उभं राहायला शिकलो, मग मी चालायला शिकलो. मग त्याच्यानंतर माझ्या घरातले लोक खूप एकमेकांशी संवाद करत होते, ते संवाद माझ्या कानावर पडत होते, कोणी माझ्याशी पण संवाद करत होतं. हा म्हण आई बाबा दादा, हे सगळं ऐकून ऐकून मी पण बोलायला शिकलो. बघा किती मजेशीर आहे. हा, आपण म्हणतो मी शाळेत जायला लागल्यापासून शिकायला लागलो, हे काय होतं? मग मी हळूच जेवण शिकलो, मी माझ्या अवयवांची नावं शिकलो, मग मी माझ्या रोजच्या क्रिया करायला शिकलो, अनेक माझे रोजचे जे स्वतःची कामं आहेत ती मी करायला शिकलो, मी जेवण करायला शिकलो. पहिल्यांदा आई भरवत होती, आता मी स्वतःच्या हाताने शिकलो. मग किती छान असतं, मी माझ्या हाताने जेवलो, मी सगळ्यांना सांगायला लागलो. हे किती सगळ्या चांगल्या गोष्टी होत्या, किती छान गोष्टी शिकलो. हळूच माझ्या आईने मला शुभम करोती शिकवलं, हळूच माझ्या बाबांनी मला काही शिस्तीच्या गोष्टी शिकवल्या. हे सगळं मी प्ले स्कूल मध्ये जाण्यापूर्वी शिकलो. मग आता शाळेमध्ये जाऊन शिकलो, हे माझं वक्तव्य कितपत योग्य होतं? अजिबात नाही. म्हणजे मी शाळेमध्ये जाण्यापूर्वी सुद्धा मी शिकत होतो, शाळेमध्ये आल्यावर माझं औपचारिक शिक्षण सुरू झालं. आता माझं बीएड नंतर माझं शिक्षण संपेल का? अजिबात नाही. कारण मग आता बीएड नंतर जीवनातले जे इतके अनुभव येतात आपल्याला, त्या जीवनातल्या वेगवेगळ्या अनुभवातून आपण शिकत असतो. आणि हे वेगवेगळे अनुभव जेव्हा आपल्याला येत असतात, या वेगवेगळ्या अनुभवातून जेव्हा आपण शिकत असतो, तेव्हा जीवन हीच एक पाठशाळा होऊन जाते. आणि जीवन ही पाठशाळा झाल्यानंतर आता येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून माझं शिक्षण सुरू राहतं.
प्रत्येक अनुभवातून मी शिकतो. आणि किती मर्यादित शिकतो? अमर्याद शिक्षण होतं. जोपर्यंत मी शाळेत गेलो, जोपर्यंत मी कॉलेजात गेलो, माझं शिक्षण तेवढ्या चाकोरीत होतं. आता जेव्हा माझं कॉलेज संपलं, आता मी माझी अमर्याद चाकोरीमध्ये मी माझं शिक्षण घेतो. अमर्याद चाकोरी आहे माझी शिक्षणाची. हा सगळा जो प्रकार घडतो, हा सगळा प्रकार पाहता आपल्या लक्षात येतं की शिक्षण ही संकल्पना आता केवळ शिक्षण ही संकल्पना केवळ माझ्या शाळेपुरती, माझ्या महाविद्यालयापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर आता ती विस्तारित झाली. पहा, आपण अध्यापन ही संकल्पना घेतो आहोत. त्याच्यापूर्वी अध्यापन ज्या घटकाशी निगडित आहे ती संकल्पना किती व्यापक आहे याचा आपण अभ्यास करतो. म्हणून शाळेत जाणं म्हणजे शिक्षण ही माझी अत्यंत गैरसमजूत होती. आता दुसरा माझा भाग होता की पदव्या घेतल्या. मॅडम, मी MA MCOM ह्या सगळ्या पदव्या घेतलेल्या आहेत. अच्छा, म्हणजे मी शिक्षित आहे. बरं, सगळं मान्य. पण ह्या सगळ्या पदव्या घेतल्यानंतर सुद्धा सुसंस्कार नाही झाले, त्याचं काय करायचं? कितीतरी मुलं आणि कितीतरी विद्यार्थी आपण असे बघतो आहोत की जे विद्यार्थी खूप शिकले परंतु कुठेतरी अपयश आलं आणि त्यांनी सुसाईड करून घेतलं. मग शिक्षण झालं का तुमचं? जीवन समस्यांना सामोरं जाण्याची क्षमता जर आपल्या अंगी आली नाही तर त्याला शिक्षण म्हणावं कसं? मग ही क्षमता ज्या क्षणाला आपल्या अंगी येते ना, त्या क्षणाला खऱ्या अर्थाने माणूस शिक्षित होतो. म्हणून केवळ पदव्या संपादन केलं, केवळ ज्ञान संपादन केलं, केवळ विद्वत्ता संपादन केली म्हणजे जीवनाला सामोरं जाण्याची क्षमता येत नाही मित्रांनो. जीवनाला सामोरं जायचं असेल तर त्या शिक्षणाच्या माध्यमातून धैर्य सुद्धा अंगी यावं लागतं, कितीतरी सद्गुण अंगी यावे लागतात, कितीतरी व्हॅल्यूज आपल्या अंगी रुजाव्या लागतात. आणि अशा व्हॅल्यूज रुजल्या तरच आपण म्हणू शकतो की आपलं शिक्षण झालं. म्हणून शिक्षण म्हणजे केवळ शाळेत जाणे नाही, शिक्षण म्हणजे केवळ पदव्या संपादन करणे नाही, शिक्षण म्हणजे केवळ विद्वत्ता संपादन करणे नाही. मग असं जर नाहीये तर व्हॉट इज एज्युकेशन? मग म्हणतात की आता तुला खरं शिक्षण जाणून घ्यायचंय ना, आता ऐक. शिक्षण म्हणजे जे माहित नव्हतं ते माहित झालं, याला म्हणतात शिक्षण. शिक्षण म्हणजे आपल्यातलं जे सर्वोत्कृष्ट आहे त्याची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण. माझ्यामध्ये जे जे काही सर्वोत्कृष्ट आहे त्याची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण. महात्मा गांधींनी खूप छान परिभाषा दिली. महात्मा गांधी म्हणतात, एज्युकेशन, बाय एज्युकेशन आय मीन ड्रॉइंग आउट ऑफ बेस्ट इन मॅन्स बॉडी, माइंड अँड सोल. माणसाच्या मनाची, त्याच्या शरीरात शारीरिक क्षमतेची, कौशल्याची आणि त्याच्या आत्मिकतेची उत्कृष्ट अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण. किती छान परिभाषा आहे. विवेकानंद म्हणतात, मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन इज एज्युकेशन. माणसामध्ये ऑलरेडी असणारं जे परफेक्शन आहे त्याची अभिव्यक्ती. काय होतं ना, माणूस कायम आयुष्यात स्वतःला अपूर्ण समजतो. फार मजेशीर गोष्ट. तो अपूर्ण समजतो म्हणून त्याच्या आयुष्यात दुःख आहे. प्रत्येक क्षणावर, फिजिकल लेवलला मी अपूर्ण आहे, कारण की माझी हाईट चांगली नाही. कुठेतरी अपूर्णता वाटते शारीरिकतेमध्ये. बघा, माझी हाईट चांगली नाही म्हणून मी अपूर्ण आहे, माझा रंग चांगला नाही मी अपूर्ण आहे, माझे केस चांगले नाही मी अपूर्ण आहे, मी दिसायला चांगला नाही माझे अपूर्ण आहे, माझ्यामध्ये अपूर्णता आहे. कुठेतरी काहीतरी येऊनच जातो, अपूर्णता. फिजिकल लेवलला कायम अपूर्ण आपण स्वतःला समजतो आणि म्हणून मग आपण बाकीच्या सगळ्यांच्या त्याची पूर्तता आपण कुठेतरी करतो. ठेंगणे असेल तर हाय हिल्सच्या चप्पल घालू दे, काळं असेल तर फेअर अँड लवली लावू दे. हे बघ, किती फेअर अँड लवली लावलं तर काळा माणूस गोरा होणार नाहीये, विसरून जायचं ते डोक्यात. आणि काळ्या काळ्या गोष्टींमध्ये सौंदर्य नसतं असंही नाही. सुंदर असतात, ब्लॅक ब्युटी म्हणतो आपण त्याला, सुंदर असतात काळी लोक सुद्धा.
सावळ्या लोकांचं तर सौंदर्य काही अवर्णनीय असतं. श्रीराम सावळा होता, श्रीकृष्ण सावळा होता, सुंदर नव्हते काय लोक, अप्रतिम होते. पण सावळ्या रंगातही सौंदर्य आहे, काळ्या रंगातही सौंदर्य आहे, गोऱ्या रंगात तर आहेच आहे. पण पुष्कळदा गोऱ्या रंगाचे लोक काही सौंदर्यात येतात तशातला भाग नाही, रंगच गोरा असतो. ते गाणं नाही का, म्हणजे मन काय गोरा रंग असेल पण मन के काले, आणि काले है तो क्या हुआ दिलवाले है. हे सगळं सगळीकडे इम्परफेक्शन बघतो माणूस, परंतु वस्तुतः माणूस हा परफेक्टच आहे. ईश्वराने त्याला जे बनवून पाठवलं ना, ते छान कॉम्बिनेशन करून पाठवलंय प्रत्येकाला. एक तुम्हाला ईश्वर देत नाही तर 10 दरवाजे उघडे करतो तुमच्यासाठी. पण हे जे शारीरिक स्तरावर मला इम्परफेक्शन वाटतं, मेंटल स्तरावर, की आजकाल मला कोणीच विचारत नाही, आजकाल माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही, दे दे प्यार दे, प्यार दे. बेगर ऑफ लव्ह. मेंटल लेवलला आपल्याला सतत अपूर्णता जाणवते, आणि म्हणून हे पूर्णत्व दुसरं कोणी करू शकतं असं आपल्याला वाटतं, कि मैं तो अधूरा था, आपने मुझे पूरा कर दिया. कोई किसी को पूरा नहीं कर सकता, खुद को ही खुद को पूरा करना पडेगा. मजेशीर आहे सगळ्या गोष्टी, फक्त अनुभव घ्यायचा प्रत्येक गोष्टीचा. कोणी कोणाला पूर्ण नाही करू शकत. म्हणून बुद्धीच्या स्तरावर असं वाटतं की बौद्धिक लेवल वाटतं की आता काय माझं तुझ्या इतकी माझ्यामध्ये बुद्धी नाहीये, मी एवढी बुद्धिमान नाहीये तुझ्या इतकी, असं वगैरे नसतं. या सगळ्या संकल्पना जेव्हा पर्सनॅलिटी, म्हणजे नो युअर पर्सनॅलिटी जेव्हा आपण बघतो की आपली पर्सनॅलिटी आपण ओळखायची, तर त्या पर्सनॅलिटी मध्ये हे इम्परफेक्शन कुठेच बसत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःमध्ये इम्परफेक्शन बघणारी जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती परफेक्शन कडे वाटचाल करणं म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण म्हणजे डिग्र्या नाही, शिक्षण म्हणजे तुम्हाला किती गुणांक मिळाले त्याच्यावर काहीच अवलंबून नाही. अनेक गुण मिळून सुद्धा लाईफ इयर नापास होणारे मुलं आहेत. लाईफ इयर म्हणजे काहीतरी होतं आयुष्यामध्ये, फ्रस्ट्रेशन येऊन जातं माणसाला, आणि म्हणतो आता मला जगायचंच नाही. खूप डिग्र्या असतात, खूप विद्वत्ता असते, पण काहीतरी घडून जातं लाईफ मध्ये. हा सगळा विचार केला तर व्हॉट इज एज्युकेशन, तर म्हणे एज्युकेशन इज परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. त्याच्यात हे परफेक्शन आहेच, फक्त ते मॅनिफेस्ट करायचं, त्याला अभिव्यक्त करायचंय. दॅट इज एज्युकेशन. हा सगळा एज्युकेशनचा विचार केला तर आता ह्या सगळ्या दृष्टींनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणं किती मोठं टास्क आहे, विचार करा बरं. मी तर एकच मुद्दा फक्त इथे आणला की अध्यापन म्हणजे व्यक्तीमध्ये प्रेरणा निर्माण करणं. कशाची प्रेरणा? आय एम परफेक्ट, आय एम दी बेस्ट, असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे. तुमच्या अध्यापनातून ही प्रेरणा त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे की आय एम द बेस्ट, कुछ नाही. माझ्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज कोणामध्येच नाही. हम है तो खुदा भी है. कारण आपण पाहिलं माणूस युनिक क्रिएटिव्हिटी, हु इज मॅन किंवा हु इज ह्युमन बिंग्स, ह्युमन इज अ युनिक क्रिएटिव्हिटी ऑफ गॉड. प्रत्येक माणूस युनिक आहे, लक्षात घ्या. आपण प्रत्येक जण युनिक क्रिएटिव्हिटी निर्माण करते त्याची. माझ्यामध्ये जे आहे ना ते तुमच्यात नाही, जे तुमच्यात आहे ते माझ्यात नाही. प्रत्येक जण एक गुलाबाच्या फुलाला मोगऱ्याची सर येत नाही, मोगऱ्याच्या फुलाला आणखीन जुईची सर येणार नाही, जुईच्या फुलाला पारिजातकाची सर येणार नाही. प्रत्येक जे फ्लॉवर आहे ते एकमेकांपासून भिन्न आहे. प्रत्येक फळ एकमेकांपासून भिन्न आहे. आंब्याची चव संत्र्याला येणार नाही, संत्र्याची चव केळ्याला येणार नाही, केळ्यांची चव बोराला येणार नाही, बोरांची चव आणखीन पेरूला येणार नाही. प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा, प्रत्येकाचा कलर वेगळा, प्रत्येकाचं कार्य वेगळं, आणि प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं. दृष्टी पाहिजे फक्त, बस. सौंदर्याची ही दृष्टी आवश्यक आहे. म्हणून हे
हे परफेक्शन प्रत्येकामध्ये आहेच, पण त्या विद्यार्थ्याला त्याची जाणीव नाहीये. मग हे मोटिवेशन जर त्याच्यात आपण क्रिएट केलं की ठीक आहे ना, तू उंचीने लहान असशील, उंचीने लहान असेल, पण तुझ्यामध्ये बौद्धिक उंची वाढवू शकतो ना तू, आध्यात्मिक उंची वाढवू शकतो. शारीरिक उंचीला काय करायचं, ते तुझ्या हातात थोडी आहे. ते निसर्गाने दिलाय, ईश्वराने दिलाय, ते ठीक आहे, तो ईश्वर दत्त आहे, पण जे संपादित गुण आहे ते तू संपादन कर. छान आवाज आहे तुझा, गाणं चांगलं शिक, छान पेंटिंग छान करतो, तू पेंटर हो. नुसत्या हाईट कडे बघून काय करतो, नाही तर नाही, कुठेच अडत नाही या गोष्टी. हा सगळा जर विचार केला तर त्या विद्यार्थ्यांमध्ये जे परफेक्ट गोष्ट त्यांच्यामध्ये आहे, त्या परफेक्ट गोष्टीची जाणीव त्याच्यात निर्माण करून त्या क्षेत्रात त्याला मोटिवेट करणं किती मोठं टास्क आहे. दॅट इज, ते त्याला अध्यापन म्हणतात. हे नाही मी वर्गात गेलो, उभे राहा रे विद्यार्थी, हाँ हाँ सिट डाउन, हाउ आर यू, वेरी गुड, चलो हम आगे का लेसन पढ़ेंगे, बच्चों कल हमारा क्या हुआ था, चलो आगे पढ़ेंगे, रीड करो, क्वेश्चन लिखो, हो गया, हाँ मैडम ठीक है, इस पर 5 मार्क्स का क्वेश्चन आएगा, ज्ञानेश्वर सबने पढ़ लिया, हाँ भगवान बुद्ध का स्टडी कर लिया, हाँ कर लिया, कितने मार्क का आएगा मैडम क्वेश्चन, 5 मार्क का आएगा, हाँ मैडम 5 मार्क के लिए तो स्टडी हमारा हो गया. झालं शिक्षण, याला अध्यापन नाही म्हणत. नो, 5 मार्कासाठी जर ज्ञानेश्वर शिकवायचे असतील तर त्या 5 मार्कात तुम्हाला हे त्यांना शिकवावं लागेल की ज्या गुणांमुळे ज्ञानदेव मोठे झाले, ते गुण आपल्या अंगी येणं, ते गुण माझ्या अंगी आले पाहिजे. मग 5 नाही, 5,00,000 मार्क्स त्यांनी कमवले. भगवान गौतम बुद्ध, राजकुमार ते गौतम बुद्ध, हा त्यांचा जो प्रवास आहे हा 5 मार्काचा आहे, मान्य. पण हा 5 मार्काचा प्रवास करत असताना जे रिअलायझेशन भगवानांना झालेलं आहे, ते रिअलायझेशन काय आहे, कोणत्या सद्गुणांच्या आधारे भगवानांना रिअलायझेशन झालं. एक राजपुत्र जेव्हा सगळं सोडून बोधी वृक्षाखाली जाऊन बसतात आणि त्यांना ज्ञान त्या ठिकाणी होतं, ते कशाच्या आधारावर, ज्या सत्याला त्यांनी जाणलं, त्या सत्याची जिज्ञासा माझ्या अध्यापनातून मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करत असेल तर माझं अध्यापन सक्सेसफुल. मग 5 मिनिटात 5 मार्कांचे ज्ञानेश्वर असू देत, की 3 मार्काचे गौतम बुद्ध असू देत, की 15 मार्कांचे छत्रपती शिवाजी असू देत. छत्रपती शिवाजी राजांना आपण 5 मार्कात बंदिस्त केलं, झालं. पण ज्या गुणांच्या आधारावर छत्रपती शिवराज हे धर्मरक्षक बनले, मानव जातीचे रक्षक बनले, स्त्री जातीचे रक्षक बनले, ते गुण माझ्यामध्ये आले पाहिजे, ही प्रेरणा विद्यार्थ्यांच्या ठिकाणी निर्माण करणं, याला अध्यापन म्हणतात. इतका अर्थ त्या अध्यापन प्रेरणेमध्ये आहे. म्हणून कितीतरी आपण शिक्षक बघतो. एक अब्राहम लिंकनचं शिक्षकाला पत्र आहे की या जगामध्ये किती लुच्चगिरी आहे, किती बदमाशगिरी आहे, हे तुम्ही विद्यार्थ्याला नाही शिकवलं तरी चालेल, पण कमीत कमी तो तसा बनू नये याच्यासाठी तरी गुरुजी तुम्ही अवेअर राहा, आणि त्याच्यासाठी गुरुजी तुम्ही स्वतः पण तसे बना. नाही तर पोट्टे हो व्यसन करू नका रे असं म्हणणारा शिक्षक वर्गामध्ये दारू पिऊन येतो. असं जर घडलं तर तोंडामध्ये तोबरा भरलेला पान खाणं बेकार आहे पोट्टे हो असं म्हणणारा शिक्षक. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही गोष्टी वाईटच. म्हणून प्रेरणा देणारा जीवन जगण्या, उद्या जर तुम्हाला कळलं की छोट्याशा एका गोष्टीमुळे माझ्या टीचरनी आयुष्यामध्ये हार मानली, काय होईल. माझे टीचर, माझे आई वडील, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नेहमी लक्षात ठेवा, टीचर आणि आई वडील, आपण आज टीचर, उद्या पण आई वडील पण होणार आहोत, हे आयुष्यात कायम स्ट्रॉंग असायला पाहिजे. कारण विद्यार्थी, हजारो विद्यार्थ्यांचे डोळे तुमच्यावर रोखलेले आहेत, तुमच्याकडे ते एक आयडियल म्हणून बघतात आहेत, आणि आयडियल म्हणून बघत असल्यामुळे
तुम्हाला तुमचं व्यक्तिगत आयुष्यामध्ये दुःख कितीही असू द्या, समस्या कितीही असू द्या, पण त्याच्यावर माझ्या शिक्षकांनी, माझ्या आई वडिलांनी इतकी सुंदर पद्धतीने मात केली की उद्या जेव्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात तशाच प्रकारच्या जेव्हा समस्या येतील ना, तेव्हा ते पाहतील की या काळामध्ये माझे आई वडील आणि माझे शिक्षक ज्या पद्धतीने या गोष्टींशी लढले, त्याच पद्धतीने ते सुद्धा लढले. किती छान आहेत या गोष्टी सगळ्या. म्हणून प्रेरणा ऍज जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शिक्षकाचं अध्यापन हे प्रेरणादायी किंवा विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणारं हे अध्यापन असणं हे अतिशय गरजेचं आहे. ह्या दृष्टीने जेव्हा आपण या अध्यापनाचा विचार करतो तेव्हा तुम्हाला नक्की लक्षात येईल की केवळ वर्गात जाणे म्हणजे अध्यापन नाही, तर ह्या अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणं. म्हणून जेव्हा शिक्षणाची खरी संकल्पना आपल्याला लक्षात येते तेव्हा निश्चितपणे त्याच्याशी आपल्याला अध्यापनाची सुद्धा संकल्पना लक्षात घेता येते. म्हणून शिक्षण म्हणजे जर आपल्यातल्या सर्वोत्कृष्टतेची अभिव्यक्ती असेल तर अध्यापन हे त्याला पूरक पण असायला पाहिजे. म्हणून माझ्या विद्यार्थ्यांमध्ये काय सर्वोत्कृष्ट आहे, कसं आहे हे जाणून घेण्यासाठी मग अध्यापन हे आपल्याला जास्तीत जास्त त्या पद्धतीने करावं लागतं. आता केवळ अध्यापन म्हणजे प्रेरणा, म्हणजे केवळ प्रेरणाच या ठिकाणी महत्वाची नाहीये. तर मग त्या ठिकाणी आहे की अध्यापन करणारा शिक्षक आणि अध्ययन करणारा विद्यार्थी ह्या दोघांनाही ती प्रक्रिया अत्यंत आनंददायी ठरली पाहिजे. हा भाग खूप महत्वाचा आहे. शिक्षकाचं या ठिकाणी शिक्षकाचं ज्ञान आणि शिक्षकाचं व्यक्तिमत्व या दोनही गोष्टी महत्वाच्या. काही कसं असतं ना की आपल्या आयुष्यामध्ये आतापर्यंत तुम्ही तुमचं आयुष्य जर आठवलं तर तुम्हाला लक्षात येईल की कोणीतरी एक शिक्षक आपल्या लाईफ मध्ये असा होता की केव्हा एकदा ते शिकवायला येतात मला, असं मला वाटत होतं. कशाच्या आधारावर? एक तर ते वर्गात त्यांचं अध्यापन खूप छान होतं, अगदी ये हृदयचे ते हृदय घातले असं त्यांचं अध्यापन होतं. अगदी वर्गात आल्याबरोबर त्यांचं एक व्यक्तिमत्व प्रसन्न, आम्हाला खूप आनंद व्हायचा ते वर्गात आले की. का व्हायचा आनंद? त्यांनी मला कधी रागवलं नाही, त्यांनी मला खूप समजावून घेतलं, त्यांनी मला समजावून सांगितलं, त्यांनी प्रत्येक गोष्ट माझ्या गळी उतरवली. प्रत्येक विद्यार्थ्याशी त्यांचं वागणं अत्यंत प्रेमाचं होतं. प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांनी समजून घेतलं. व्हॉटएव्हर अनेक प्रकारचे जे अध्यापना अंतर्गत ह्या सगळ्या सपोर्टिव्ह गोष्टी असतात अध्यापकासाठी. बघा, विद्यार्थी वर्गात येतो तो सर्व संपन्न नसतो, त्याचं भांड रिकाम असतं म्हणूनच तो तिथे आलेला आहे. त्याच्या ज्ञानाच्या रिक्त भांड्यातच तुम्हाला ज्ञान ओतायचं, म्हणजे त्याच्यामध्ये त्रुटी राहणारच आहे. त्या त्रुटी ओळखून, त्याच्यातल्या कमतरता ओळखूनच तुम्हाला त्या ठिकाणी अध्यापन करायचं. मग हे अध्यापन तुमचं कसं हवं? ह्या दृष्टिकोनातून अध्यापक हा गुणसंपन्न असणं अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण या ठिकाणी फक्त एकच मुद्दा घेऊया की शिक्षकाचं अध्यापन हे प्रेरणादायी या दृष्टिकोनातून असायला पाहिजे. विद्यार्थ्याला त्यांनी अध्ययनाची प्रेरणा त्याच्याकडून मिळायला पाहिजे. एवढंच नाही, सगळ्या परीक्षा तो पास करेल, पण ही प्रेरणा त्याच्या मनात आली पाहिजे की सगळ्या जरी परीक्षा मी पास केल्या तरी माझ्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी त्या प्रसंगांना तोंड देताना आयुष्याची सुद्धा परीक्षा मी पास करेल. ह्या दृष्टीने शिक्षकाचं आयुष्य सुद्धा प्रेरक हवं बरं का, खूप महत्वाचं आहे. म्हणून अध्यापन तेच जे विद्यार्थ्याला प्रेरणा देणारं ठरतं त्याला अध्यापन असं म्हणतात. आज आपण अध्यापनाची एक परिभाषा या ठिकाणी पाहिली. अध्यापनाची आणखी परिभाषा आपण पुढच्या तासिकेला आपण त्याचा विचार करूया. तुम्हाला जर काही याच्यामध्ये